शंकराचार्य म्हणजे काय, तुम्ही मंडन मिश्राला हरविले गोष्ट खरी आहे, पण मंडन मिश्राच्या अर्ध्याच अंगाला हरविले, अर्धांगिनी अजून बाकी आहे. बाईचा आवाज होता, बायको शंकराचे डोक्याचे म्हणजे बाहेर या म्हणल्या बरोबर तर ती बाईनं मधून आवाज दिला, ए नवरा सोडून दुसऱ्याचं तोंड बघत नाही. अरे शंकराचार्य म्हणले बाई वजनदार दिसायला लागली. लक्षात यायला यार ती बाई तोंड बी बघत नाही, त्यार ती बाई वजनदार, बाई वजनदार आहे, त्यात ती भर शंका नाही. बोला प्रश्न. आता ती लई अवघडात तुम्हाला पाडीत नाही, मी तुम्हाला सोपच सांगतो, ती लई मोठा कुठा नाही, एका वाक्यात सांगतो मराठीमधून. बाईनं प्रश्न विचारला, मराठी सांगतो अवघड सांगत नाही, संस्कृती नव्हतं ते इंग्रजी मधलं तर तुम्हाला मेळ लागत नाही, मला मेळ लागत नाही, बरोबर आहे का नाही. मंडन मिश्राच्या बायकोनं एकच वाक्य टाकलं, शंकराचार्य ब्रह्मचारी होते का नाही शंकराचार्य? म्हणले हो. आम्ही संसारिक. म्हटले हो. रती सुखाचा तुम्हाला काही अनुभव आहे का? कसं हाणून घ्यावा आता. दंडवतच घातला बाईच्या पायावर, बाई 8 दिवस वेळ द्या, चुकलं माझं, 8 दिवसात उत्तर घेऊन येतो. आपलं स्वतःचं शरीर एका गुहेत ठेवलं आणि मृतपिंड नावाच्या राजाच्या शरीरात प्रवेश केला आणि ते राजवैभव काय असते ते भोगलं सगळं. पुन्हा ते शरीर तोडून दिलं राजाचं, पुन्हा आपल्या शरीरात प्रवेश केला आणि जाऊन बाईला उत्तर दिला, असला असतो रती सुखाचा अनुभव म्हणून. दृष्टांत माझा संपला. मला तुम्हाला महाराज एकच विचारायचे, गुरुजी एकच विचारायचे की मंडन मिश्राच्या दृष्टीनं संसार, ह्या बघा शंकराचार्याच्या दृष्टीनं संसार पासून ते दूर होते, बरोबर आहे का नाही, पण फलकट आहे का हलकट हे त्यांना माहिती नव्हतं. शंकराचार्याची ही जसं मंडन मिश्र संसार फलकट आहे माहित होतं, पण दूर ही माहित नव्हती भाषा. कळायला लागलं. मग आता तुकोबाराय दोन्ही गोष्टी एकत्रित कसं काय सांगतात? तुकोबाराय एक म्हणतात मी संसार फलकट आहे आणि दुसरी गोष्ट आम्ही त्याच्यापासून एक तर फलकट बी आहे आणि पुन्हा तो बी आहे. हे कशावरून? आपल्या महाराज मंडळीच्या लक्षात येईल क्या बात तिला एवढं सुंदर प्रमाण, एकच प्रमाण सांगतो महाराज, त्या प्रमाणात आपल्या हे बाकी जाऊ दे पण आपल्या सगळ्याच्या लक्षात येईल. दोन्ही गोष्टी सांगितल्या तुकोबाराने, एक तर संसार फलकट आहे आणि आम्ही त्याच्या दूर आहेत, म्हणजे तो म्हणजे दूर आहे. मग तो बी म्हणतात आणि फलकट बी म्हणतात. कस काय? निळूबाराचं एक प्रमाण सांगतो. प्रपंच रचना सर्व ही भोगुनी त्यागेली. लक्ष द्या, भोगल्यामुळे कळालं फलकट आहे आणि भोगून त्यागल्यामुळे कळालं तो फलकट. फलकट तो संसार आणि येथे सार भगवंत. दुसरं प्रमाण ऐकायचं झालं, ताई करे जना तुझ्या स्वहिताच्या खुना, पंढरीचा राणा मना माझी स्मरावा. म्हणजे मनात देव साठवायचा, पण अगोदर हे मनाला शिकवावं लागतं आणि मग जनाला शिकवावं लागतं. थोडंसं लक्ष द्या, माझ्या एका वाक्याकडे लक्ष द्या म्हणजे आपल्या लक्षात येईल. ज्यांनी अगोदर मनाला शिकवलेलं आहे तेच लोक जगाला शिकवू शकतात, ही गोष्ट लक्षात ठेवा. कारण स्वतः अनुभव आले अंगान ते या जगा रे तसे. तुका म्हणे चाकोनी सांगे मजा अनुभव आहे अंगे. ज्याने ज्याने मनाला शिकवलं तेच लोकांना शिकवू शकतात, ध्यानात ठेवा. आपल्याला नाही तर मग त्याला काय म्हणतात माहिती का? त्याला म्हणतात आपण कोरडा पाषाण. काय लक्षात यायला लागले का? लोका सांगे ब्रह्मज्ञान, आपण कोरडा पाषाण. मनाला शिकवावं लागते, मनाला तर जमतय. ते माग पेपरला बातमी आली. काय बातमी आली पेपरला माहिती का? पेपरला बातमी अशी आली की दारूबंदी अधिकाऱ्याचा दारू पिऊन मृत्यू. ध्यानात यायला लागले का नाही? अधिकारी कसला? दारूबंदी करणारा आणि त्याचा मृत्यू दारू पिऊन झाला. ही काही सोपी गोष्ट आहे. काल दुकानाला गेलो, किराणा दुकानात, घरात मुंग्या झाल्या. म्हणलं मुंग्या मारायचं औषध द्या. मुंग्याची पुडी आणली, ती मुंग्या मारायची. आज सकाळी त्याला मुंग्या झाल्या. काय करायचं सांग? लक्ष द्यायला लागले का माझं बोलणं? म्हणजे थोडक्यात मनाला ज्यांनी ज्यांनी शिकविलं तीच लोक जगाला शिकू शकतात. महाराज म्हणतात मी अगोदर संसार बेकार आहे हे माझ्या मनाला शिकवलं आणि मनाच्या नंतर सरीसे जना सहित. मना संसार बेकार आहे आणि जनाला सांगितलं जना एक काम करायचं. काय म्हणजे बाकी संसारात लक्ष घालायचं नाही, काम एकच करायचं. म्हणजे काय? अवघे निर्सनिया काम, अवघे निर्सनिया काम, अवघे
अवघे निरसनिया अवघे निरसनिया काम अवघे निरसनिया काम अवघे निरसनिया एक आठ तास राहिले तेवढं झालं. अवघे निरसोनिया काम. महाराज म्हणतात मनानं काय करायचं, मनानं बाकी बाजूला सारायचं. संसार फलकट ही ध्यानात ठेवायचं, इकडे लक्ष द्या. आणि अवघे निरसोनिया काम, कामा बाजूला सरायचं. काय करायचं, घ्यावे नाम विठोबाचे. देवाचं नाव घ्यायचं. त्याचं कारण का, त्याचं कारण देवाशिवाय गत्यंतर नाही. माझ्याकडे थोडं लक्ष द्या म्हणजे आपल्या लक्षात येऊन जाईल. कसं आहे, काम चांगले करा वाईट करा पण काम देवाला धरून करायचे. कुणाला धरून करायचे हो, कुणाला धरून करायचे, देवाला धरून करायचे. देवाला धरून कामं केली की 100% कामं यशस्वी होती. की ध्यानात ठेवायचं. लक्षात यायला लागले साहेब, बरोबर आहे का चुकीचे, काय खरे का खोटे, काम कुठले बी करायचे पण देवाला धरून करायचे. लक्षात यायला लागले का नाही. चांगला असू वाईट असू काम देवाला धरून केले की अडचणी येत नाही. लक्षात आलं का नाही. नाही तर करशी देवावीन आस, करशी देवावीन निराश. आवघी दंभाचा सायास, न करी दंभाचा सायास. महाराज म्हणतात करशी देवावीन आस. इकडं बघा, आवगी होईल निराश, निराशा पदरात पडते. तृष्णा वाढविशी बहुवस, कधी सुखास न पवशिगा. माझ्या लक्ष द्या थोडक्यात. इकडे बघा, थोडस बघा, ओ लिहून घ्या. देवाला धरून काम केले की काम यशस्वी होते. लक्ष द्यायला लागले का नाही. उदाहरण दुसरीकडे जायची गरज नाही. तुझा आहे तुझं पाशी परी तू जागा चुकलाशी. लक्षात आलं का नाही. देवाला धरून काम 100% यशस्वी होणार नाही. मला सांगा, देवाला धरून काम केलं काय होत नाही. चांगलं सांगा. मांस चर्म हाड देवा अवघीच गोड, जे जे हरिरंगी रंगले काही नवचे वाया गेले.
देवाला धरून केलं तर मांस गोड झालं. मांस झालं का नाही झालं सांगा. सज्जन कसाया विकू लागे मांस. सज्जन कसं आहे, मांस विकायचा, पण त्याच गळ्यात एवढी माळ असायची. व्यवसाय म्हणून करीत होता, धंदा वाट्याला आलता, त्याला काय करणार, बापदादापासून धंदा आलता, काम करीत होता देवाचं, पण देवाला धरून करायचं. देव मांस विकू लागायचा. गोष्ट खरी का खोटी बोला. खरी आहे ना, प्रमाण आहेत ना, त्याला खोटं मी बोलत नाही. पैसे घ्यायचे मला लक्ष द्यायला लागले का बोलणं माझं. हा, मांस गोड, चमड गोड. अहो चमड गोड झालं. हा, चांभाराच्या कुळामध्ये रोहिदास नावाचे साधू जन्माला आले आणि चर्म रंगू लागे रोहिदासा संगे. गोष्ट खरी का खोटी बोला. खरंय. म्हणजे मांस गोड, चमड गोड. अरे काय इकडे बघा की, मांस गोड, चमड गोड, त्याच्यानंतर हाड गोड होते. काय गोड होते. अहो चोकोबराचे हाड गोड झाले. कुणाचे. चोकोबराचे. थोडं लक्ष द्या, थोडं 10 मिनिट 5 मिनिटं. मांस गोड झालं, देवाला धरून केले. चमड गोड झालं, देवाला धरून केले. हाड गोड झाले, देवाला धरून केले. शेण सुद्धा गोड झालं. हा, शेण. शेण जनाबाईच्या गौऱ्या विठ्ठल विठ्ठल म्हणत नव्हत्या का. विठ्ठल विठ्ठल म्हणतो ते शेण गोड झालं. हा चला बघा इकडे माझ्याकडे लक्ष द्या. मांस गोड, चमड गोड, हाड गोड, शेण गोड. मला सांगा चोऱ्या गोड होत्याल का. चोऱ्या 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 चांगली गोष्ट आहे का. बोला की नाही. गोपाळांनी काय केलं. काय केलं गोपाळांनी. गोपाळांनी साहेब चोऱ्याच केल्या, पण गोपाळांनी चोऱ्या देवाला धरून केल्या. कुणाला धरून केल्या गोपाळांनी चोऱ्या. कुणाला धरून गेल्या. बोला की. देवाला धरून केल्या गोपाळांनी चोऱ्या. त्याच्यामुळे गोपाळांच्या चोऱ्या एवढ्या गोड झाल्या की कसला बी सप्ताह ठेवला तरी काल्याच्या कीर्तनात चोऱ्या सांगितल्याशिवाय सप्ताह संपत नाही. काय केलं गोपाळा. चोऱ्या. गोपाळांनी काय केलं. चोऱ्या. गोपाळांनी चोऱ्याच केल्या, पण देवाला धरून केल्या. त्याच्यामुळे त्यांच्या चोऱ्या सुद्धा शिरसावंदी झाल्या. म्हणजे मांस गोड, चमड गोड, हाड गोड, चोऱ्या गोड. काय मांस गोड. अण्णा तुम्ही लक्ष द्या, आपल्या दोघाला गरज आहे. लक्ष द्या. बरोबर आहे का. कोणाला गरजच नसेल. मांस गोड, चमड गोड, हाड गोड, चोऱ्या गोड. लक्ष द्यायला लागलंय का नाही. हे सगळं गोड होतं, फक्त देवाला धरून करावं लागतं. लक्ष द्यायला लागले का नाही. मग देवाला धरून केलं की सगळं गोड होतंय. थोडक्यात देवाला धरून केलं कमी जास्त थोडस लपत आहे बी. बरोबर आहे का नाही. म्हणून चांगला खटाटोप चालू. विढहल विठ्ठल विठ्ठल धरून केल्या देवाला. मारामाऱ्या गोड होतील का. एकच सांगा चला. मारामाऱ्या झालं शेवट. आता मारामाऱ्या गोड होतील का नाही. पांडवांनी काय केलं. हो पांडवांनी काय केलं. पांडवांनी मारामाऱ्याच केल्या, पण पांडवांनी मारामाऱ्या देवाला धरून केल्या. त्याच्यामुळे पांडवाच्या मारामारीचा ग्रंथ तयार झाला आणि त्याच्यावर तुम्हाला मला फुलं ठेवून पाया पडावं लागते. हा ग्रंथ कशाचा. मारामारीचा. मारामारीचा ग्रंथ आहे. चला घरातली घरात रक्त सांडलेलं आहे. महाभारत काय घरा महाभारत घरातलंच आहे ना सगळं. ऐकायला लागलात का. मला सांगा, मला एकच वाक्य सांगा म्हणजे लक्षात येऊन जाईल तुमच्या. पांडवांनी मला एक वाक्य सांगा. एक 5 मिनिटं चालतील. काय गडबड साहेब तुम्हाला. आमदार साहेब तर काय वार करीत, तुमचं काही टेन्शन नाही. ते म्हणले मला गडबड नाही. तुम्हाला बी गडबड नाही. काही नाही. जाताना 5-5 हजार ठोपा. लक्षात ठेवा. हे नीट ठोलेत 5 म्हण. तुमचं कसं ही मला माहित नाही. आता कसं ज्याचं त्याचं होय. बरोबर आहे का नाही. आता लक्षात ठेवा. संध्याकाळपर्यंत आहेत. बरोबर आहे. मोह बघा. लक्षात म्हणजे हे बघा दोघाला बी माझा बोलण्याचा उद्देश तसाच होता. लक्षात ठेवा. लक्षात आलं का नाही. इकडे लक्ष द्या. मुद्द्याकडे लक्ष द्या. बघा इकडे. एक मुद्दा. तुम्हाला तरी कुठं हसा मिळत एवढं सांगा बरं. लक्षात ठेवा. बघा इकडे लक्ष द्या. मुद्दा एवढाच आहे आपला की एक 5 मिनिटामध्ये हिंदू धर्मात लग्नाच्या आधी लेकरं का लग्न झाले लेकरं. लग्न झाले. पांडवाच्या कुळात लग्नाच्या आधी लेकरं झाले का नाही झाले. तरी बी द्वारकेचा राणा पांडवा. बर पुढं आहे. मला सांगा एका माणसाला 5 बायका ऐकण्यात आहे, पण एका बाईला 5 नवरे असं कुठं जालना जिल्ह्यात नाही. चांगले काही नाही. पांडवाच्या कुळात घडलं का नाही घडलं. तरी बी द्वारकेचा राणा. असं कसं काय देव त्यांच्यात कसं काय. असंच आहे पहिल्यापासून खऱ्याची माय मिळालेली. असलंच आहे का हाय पहिल्यापासून.
पहिल्यापासून असलंच आहे. देव त्यांच्या इथे, बरोबर आहे का नाही? बरं पुढचं ऐका, 1 मिनिट पुढचं ऐका. साहेब ऐका सगळे इकडे बघा, माझ्याकडे लक्ष द्या. पुढचं ऐका, इकडे बघा. पुढचं ऐका, बघा इकडे. 2 मुद्दे झाले, तिसरा मुद्दा ऐका. आता आधी ऐका, पुन्हा बघू. इकडे बघा, लक्ष द्या. तिसरा मुद्दा एवढाच आहे. मला खरंच सांगा, हो इकडे बघा, मला खरंच सांगा, मित्र मित्र म्हणायचं, काळजातला मित्र म्हणायचं आणि गोड बोलून त्याचीच बहीण पळवून न्यायची, कितपत योग्य वाटायला लागले? नेली का नाही नेली? ज्ञानोबराय म्हणतात, त्वा संन्यासी होऊन झनी आणि चोरोनी नेली माझी भगिनी. मग ज्यानं बहीण पळवून नेली त्याच्या गाडीवर ड्रायव्हर राहा का? बोला, महाभारत वाचणाराने आता चला, हा राहा का? मग ही राहिला का नाही राहिला? तुम्हाला ओवी देतो, प्रमाण देतो, ओवी देतो. देखा नवलतया प्रभूचे अद्भुत प्रेम भक्ताचे, सारथ्यपण पार्थाचे करीतू असे. प्रमाण देतो, अर्जुनाचे रथी होय हा सारथी, भक्ती पोहे प्रीती सुदाम्याचे. लक्षात आलं बोलणं? म्हणजे देवानं एवढं पांडवाचं सहन केलंय का नाही केलं? बोला की हो, केलं का नाही केलं सहन? पांडवाचं देवानं सहन केलं महाराज. चला, नाही ते पांडवाचं सहन देवानं केलं. का केलं? उत्तर एकच आहे, परी त्या देवाशी आठविते. म्हणजे पांडवांनी काय बी केलं, पण पांडवांनी देवाला धरून केलं, त्याच्यामुळं पांडवाचं सगळंच गोड होऊन बसलं. एका वाक्यात शेवट सांगतो, कळसाचं प्रमाण पुन्हा प्रमाण नाही. तुका म्हणे त्यांचा धन्य व्याभिचार, साधिले अपार निज सुख. गवळणी करती देवाशी व्याभिचार, सांडोनी आचार भ्रष्ट होती. बरोबर आहे? तयाशी दिधले ते कवनाशी नाही. गवळणीला देवानं जे दिलं ती जगात कुणाला दिलं नाही. पण भक्ती कोणती केली? व्याभिचारी भक्ती कोणती केली? व्याभिचारी भक्ती. पण कुणाला धरून केली? देवाला. त्याच्यामुळे देवाला धरून केलं की कुठले बी कामं चांगले होत असतात. डोंगरगाव संस्थान म्हणजे हरिभक्तीपरायण कृष्णाजी महाराज व्यवहार आहे, ते इथले मूळ. आणि त्यांच्यानंतर प्रभाकर शास्त्रींनी हे सगळं विश्ववैभव जशाच तसं टिकून ठेवलेलं आहे. की आपल्या सगळ्याला मनापासून धन्यवाद. माझा सेवेचा योग डोंगरगावला पहिल्यांदाच. महाराज आमचे गुरुबंधू, ज्येष्ठ गुरुबंधू